वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात पूर्ण त्यांनी आपला ब्रह्म कॉल होल्डवर ठेवला आहे. हिमालंधि वल्लभं सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णा आपण ज्या व्यक्तीशी आहात the person you are speaking कैसा विश्वाची कृपा करुणी महानंद सोपा अर्जुन व्याधी रूपा अनिला देवी श्रीराम चकोराची निमित्ते तिने भुवने संतप्तेने होईल काळावंते चंद्रे जीवी श्रीराम का गौतमाची निमिषे कळी काळ ज्वरे तो देशे पाणी डाळू गिरीशे गंगेचा केला श्रीराम तैसे गीतेचे दुभते हे वत्स करुणी पार्थाते नली जगा परते श्रीकृष्ण का श्रीराम येथे जीवे जरी नाल तरी हे चिकीर व्हाल ना तरी पाठ मिसे किंबाल जीवची जरी श्रीराम तरी लोह एक अंशे झगटल्या परिचिरे कड्या पैसे सुवर्ण हो श्रीराम तैशी पाठाची ते वाटे श्लोक पाद लावा न जव उठी तो ब्रह्मतीची पुष्टी ये लांगा श्रीराम ना येणेशी मुख वाकडे करून ठाकाला कानवडी तरी कानी घेता पडे तेची लेख श्रीराम जे हे सर्वने पाठी आर्थे गीता आणि दे मोक्षारते जैस समर्थ दाता कोणाचे नासकी न म्हणे श्रीराम म्हणून जाणतया सवा गीताची ती सेवा काय करा लागावा शास्त्री री श्रीराम आणि कृष्णार्जुनी मोकळी गोठी चावळली जे निराळी ते श्रेयाशी केली करतळी घेऊ ये देशी आयशी श्रीराम यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धा तत्र श्रीर्विजय भूतिर ध्रुवा नितिर्मतिर् मम. आज काय त्रिपुरारी पौर्णिमा आहे वाटतं नाही का? हा म्हणजे काय? गुरु नानक जयंती आहे. गुरु This call is now being recorded. त्रिपुरारी कोणला म्हणलं? श्रीकर भगवान भगवानाला म्हणलं त्रिपुरारी. गुरु नानक जयंती शिखांची धर्मगुरु फार मोठा सोहळा त्यांचे जे गुरुस्थान आहे ते फार लंगर म्हणते ते लंगर. आपण जसं भंडारा म्हणतो ना तसे म्हणते लंगर.
अन्नदान, सत्संग असतं, भजन पूजन थोडाफार, गुरुद्वारा. गुरु ग्रंथ साहेबालाच गुरु मानतात ते. गुरु गोविंद सिंग गेल्यानंतर पासून ते त्यांची परंपरा थांबलेली आहे तिथं. ग्रंथालाच गुरु मानायचं. वेदाडी गुरु नाही, ग्रंथच गुरु. गुरु ग्रंथ साहेब म्हणतात ना ते. त्या ग्रंथामध्ये नामदेव महाराजांचे बरेचसे अभंग आहे. कुठं राहिलो काल आपण? 86 नंबर. काय सांगावी, अर्जुनाचे निमित्त करून सर्व जगावर कृपा करण्याकरता श्रीकृष्णाने दुर्लभ असा ब्रह्मानंद सुलभ करून ठेवला. हा ब्रह्मानंद फार दुर्लभ आहे. आता एखादी वस्तू जर झाकेल असली, तिच्यावरच आवरण काढणं, पाणी भरपूर आहे, दगड आहे, खडक आहे पक्का, काय करणार आहे सांगा. पूर्वी बोर नव्हते ना, आता बोर थोडीच आहे ते खडक. आता सोपं झालं. पूर्वी बोर नव्हते, शोध नव्हते, मग पहिले विहिरी एवढ्या खोल नव्हत्या ना. आता किती खोलवरून पाणी काढायचंय, म्हणजे काय झालं, अवघड आहे. खाल्लं पाणी अवघड आहे, पण सोपं झालं. त्याच्यामुळं तसं हा ब्रह्मानंद तसा दुर्लभ आहे. सामान्य जीवाला त्याचा स्पर्शच नाही. त्याला काय माहिती आतमध्ये म्हणून एवढं धन मोठं. पुरेल धन किती मोठे, सोन्याच्या कडाईची कडाई. तेथ बसून उपवास करी का दारिद्र्य जायचा. नवे अध्यायात आपण एवढे दृष्टांत पाहिले ना. तसा जीव रडतो आयुष्यभर, आणि ब्रह्मानंद कुठे आहे? मग का रडतो? हा प्रश्न आहे ना. ब्रह्मानंद तर सर्वात श्रेष्ठ आहे ना. मग ब्रह्मानंद हृदयात, आणि जीव का रडतो आयुष्यभर? माहित नाही मला. किती जवळ असून त्याची गाठ नाही ना हो. रडतो, त्याला रडणंच माहिती आहे फक्त. पश्चाताप करणं, रडणं, एवढं तर राहणं आयुष्यभर, आणि एक दिवस तसंच जाणं. रडत रडतच जाणं, नाही का. संत दुःख नष्ट होऊन जातं ना. संतुष्ट का असतात ते? संतुष्ट काय असं काय दुसऱ्या गोष्टी न होत असतं का? नाही. बरं, संतुष्ट नुसतं संतुष्ट नाही, त्याला पुढं सततम आलंय. ज्यावेळेस त्याला ब्रह्मानंद प्राप्त होईन आतला, पण मग त्याला वरच पाषाण तोडावं लागेल ना. ते काय असं किरकोळ यानं तुटत नाही. टिकाऊ पावड्यानं थोडंच पाषाण नाही, त्याला ब्लॅस्टिंग लागते. तसं आपल्या अंतःकरणामध्ये आहे ब्रह्मानंद, पण मले विक्षेप आहे, आवरण आहे, म्हणून आपल्याला भेटत नाही ती आनंद. आणि तर मल विक्षेप आवरण जाण्याचं साधन आपल्याकडे नाही. साधन तर पाहिजे ना. साधन नसलं तर काय करता येणार.
थंडी वाजली आता. अंगातले कपडे काढले आणि गेले पेटून आणि बसला शेतात. आता हे का दुःख जाणे साधन आहे का? नाही ना. आणि तेवढं जाळील्यावर परत तेच. मग आता कपडे नाही. हा शेळ्यांना गोठा बांधायचा. कसं काय बांधायचं म्हणजे शेळी कोणच बांधायचं. दुःख जाण्याचं साधन आहे संतांकडं. युक्ती असती. डॉक्टरकडे तरी काय जास्त आपण तपासतो, इकडे तिकडे तपासण्या विपासण्या गोळ्या वेळ्या सगळं लगेच गुण येतोय ना. मनानं जाऊन मेडिकल मधून गोळ्या आणल्या काय फरक पडत नाही ना. तसं हा ब्रह्मानंद संतच आपल्याला प्राप्त करून देऊ शकतात. काय आता आपल्याला तो मिळालाय म्हणून काही गोष्टीचं महत्व कळत नाही, पण काही लोक दुःखात येते त्यांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला कळतं अरे काय जीव दुःख भोगितो बा. काय त्यांची तळमळ पावा, पळापळ चालू पावा, दुःख पावा, त्यांचं रडणं पावा, त्यांचा मोह पावा. त्यावेळेस आपल्याला स्पष्ट कळतंय ना. मग ब्रह्मानंदाची नेमकी गाठ नाही. हे पिठाच्या दुधावरचीच गिऱ्हाईक आहे सगळी. खरं दुधाची गाठ काय जी काय सांगावे. अर्जुनाचे निमित्त करून सर्व जगावर कृपा करण्याकरता श्रीकृष्णाने दुर्लभ असा ब्रह्मानंद सुलभ करून ठेवला. काय सांगू आता संतांचे उपकार. ते संतांची गाठ पडली म्हणून कुठं तो आनंद पाहायला भेटला, अनुभवाला भेटला. जसा पूर्ण कळायुक्त चंद्र चकोराच्या निमित्ताने प्रकाशित होऊन तिन्ही लोकांच्या तापाची निवृत्ती करतो, अथवा कळीकाळ रूपी ज्वराने पीडित झालेल्या जीवाच्या दोषाची निवृत्ती होण्याकरता श्री शंकरांनी गौतमाच्या निमित्ताने गंगा मृत्यूलोकी पाठवून दिली. गौतमाना गंगा आणली, मग त्याच्या एकट्या पुरतीच का बाकीच्यांना उपयोग झाला तिचा? काय उपयोग झाला बाकीच्यांना? पाण्यात बुडायला. हा वाचे म्हणता गंगा. कवा आणली ती गंगा? अजूनही ती गंगा किती हिरव करीत गेली, जगावर उपकार करीत गेली नाही का? हे सगळं काय करता सांगायचंय. अर्जुनाना हे निमित्तानं हे सगळं आलंय, पण आपल्या उपयोगात आलं ना. गौतमानं आणली गंगा मृत्यूलोकात. कळी काळरूपी ज्वराने पीडित झालेल्या जीवाच्या दोषाची निवृत्ती होण्याकरता. दोष नष्ट होण्याकरता. सकळ दोष जाती गंगा. त्याप्रमाणे पार्थरूपी वत्साचे निमित्त करून फोन म्यूट करा.
दादा फोन करा. त्याप्रमाणे पार्थरूपी वत्साचे निमित्त करून श्रीकृष्ण रूप गायीने हे गीतारूप दूध देऊन सर्व जगाला संतोषित केले. आपल्यापर्यंत आलं ना तुझी. हा. पार्थरूपी वत्साचे निमित्त करून. गाय तशी पानाची का वासरू लागत? वासरू. श्रीकृष्ण रूपी गायीने हे गीतारूप दूध. आता या जरशा गायांचा आणि त्याचा दृष्टांताचा कधी मेळ बसायचा नाही, नाही का? नाही. गावरान गायी होत्या ना पूर्वी माऊलींच्या काळात. हा. श्रीकृष्ण रूप गायीने हे गीतारूप दूध देऊन सर्व जगाला संतोषित केले. ज्यांच्या पर्यंत दूध गेलं ते त्यांना ते आनंद मिळाला ना, संतोष. हा. संतुष्टम. भक्त कसे असतात? संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यार्पित मनोभूती यो मद भक्त समेत. देवाला आवडणारा भक्त म्हणजे कधी मधी संतुष्ट देवाला आवडत नाही असा याचा अर्थ आहे. या गीता शास्त्राच्या ठिकाणी जीवाभावाने बुडी द्याल तर गीता रूपच व्हाल. आता जीव भावांना बुडी द्यायची म्हणजे काय करायचं नेमकं? जीवा भावांना बुडी द्यायची म्हणजे प्रत्यक्ष काय करायचं नेमकं आपण? एकाग्र चित्ताना त्याचा अर्थ समजून घ्यायचा. ओबीचं त्याच्यानुसार चिंतन करायचं, त्याच्यानुसार जीवन जगायचं. आता काय 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 सांगायचं ठेवलंय ज्ञानेश्वरी मध्ये माऊलीनं, नाही का? आपल्या करता तर लई सोपं करून सांगितलं ना. तू मन हे मीची खरी माझी आ भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मध्ये काते अवधान एकले दीजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. आपल्याला तर सुखच पाहिजे, दुसरं काय लागत आपल्याला? त्याच्या करता गीता रूप होणार म्हणजे ब्रह्म आनंद रूप होणार, नाही कृष्ण रूप होणार. आता गीता म्हणजे काय? ब्रह्म सांगितलं ना, बाहेर ब्रह्मच पडलं ना. जीवा भावाना बुडी दिली पाहिजे. गीता यावी अनुभवा ऐसे करेगा देवा, गीता यावी अनुभवा. ती गीता आपल्या अंतःकरणामध्ये अनुभवाला यावी ब्रह्मानंद. जीवा भावानी बुडी द्याल तर गीता रूपच व्हाल, अथवा जिभेला जर पाठरूपाने श्रम द्याल तर गीता रूपच व्हाल. आता त्याचं सारखं चिंतन केलं, पाठ केले म्हणजे त्याचं चिंतनच आहे ना ते. मग चिंतन ज्या गोष्टीचं करतो ते स्वरूप त्याला प्राप्त होतं. नामाचा पाठ करतो आपण म्हणजे काय करतो? सारखं नामस्मरण तेच 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 करता करता चिंतन म्हणतात त्याला.
परिसाचे सामर्थ्य असे आहे की लोखंडाच्या एका बाजूस लागला तर असता सर्व लोखंड आपोआप सुवर्णमय होते. तर तेवढी एकच बाजू होती. नाही. पलंगाला जर परिस लागला लोखंड, मग तेवढं एकच पाय होतो का अख्खं होतं म्हणलं? अख्खं. याचा अर्थ परिस आहे तुमच्याकडे नाही का? आहे त्यांना. लावून पाहिला का पण लोखंडाला? सोनं झालं असतं ना आता सगळं. आतला परिस लावला लागतो, बाहेरचं नाही माहिती. तेच महत्वाचं आहे. अंतःकरणाला लागलं म्हणजे आपलं सोनंच झालं ना. हे बाहेरच्या लोखंडाचं काय करायचं आपल्याला? त्याचा विचारच आणायचा नाही डोक्यात. आपण लोखंडच होतो, जडच होतो आपण. नामरूपी परिस आपल्याला अंतःकरणाला स्पर्श झाला ना, आता सगळं सोनं झालं का फक्त एकच पाय सोन्याचा झाला हे विचारतो तुला? सगळं सोन्यात झालं ना आता. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात का म्हणे आम्ही झालो ब्रह्मरूप निरूप. आता ब्रह्मरूपच झाली काया सुद्धा, सगळंच ब्रह्मरूप झालं आता, सोन्याचंच झालं आता. या सोन्याचं काय कौतिक राहिलं आता सांगा? व्यवहार म्हणून ठीक आहे, पण त्याच्याबद्दल मोह राहील का आता? खरं सोनं हे मोह नाही राहिला पाहिजे. आता सगळं आपणच सोन्याचं झालं डायरेक्ट. सर सगळं हे सोनं काय आता काय किती काय त्याची किंमत राहिली? म्हणून महाराज म्हणले सोने रूपी आम्हा वास्तव सोनं कळालं ना. माणिक पाषाण खडी जैशी, जे वैराग्याची आणि ह्या वास्तवाची ज्यावेळेस गाठतोय तसं आपोआप सुवर्णमय होतं सगळं. तशी गीता पाठरूपी वाटीतील एका श्लोकाचे पद मुखाला लावाल न लावा तोच ब्रह्मत्वाची पुष्टी अंगात येईल. प्रत्येक गोष्टीच गीतेचं जे सारे अमृत जर पेलो आपण, रस जर पेलो तर अंगामध्ये ब्रह्मत्वाची पुष्टी येईल ना. अंगाला आनंदित झालं पाहिजे ना सगळं अंतःकरण सगळं. अवघे चित्रैल की आनंदाची आनंद रे आजी आनंद. अंगी ब्रह्मरस ठसावला म्हणतात ना. दौरली हे काया कृपेची, दौरली हे काया कृपेच्या ओरशी. त्या आनंदाचाच परिपाक आहे तो. हा दिव्य आनंद सगळ्या याच्यातून बाहेर पडतो ना, तो डोळ्यातून. चेहऱ्यावर आनंद दिसतो तो काय झाकत असतो का? खालेलं झाकण का? एखाद्या सासुरवासने ना चुरून तूप खाल्लं, मग आता ते कळायचं नाही का खाती का म्हणून? आता पाहिल्यासारखं सासुरवास नाही राहिला. आता उलट सासनला सासुरवास शिकवणांचा. पूर्वीच्या काळात जुन्या काळात सासुरवास होता ना. मग एखाद्या सुनबाईना समजा रोज खूप खाती ती गावरान,
आपल्याला माहिती नाही पण ती दिसणार नाही का? दिसत ना. कशावरून दिसन ती? सुधरून सांग. तेज. अरे लगेच ते तेज दिसन ना. तसं ज्याला हा ब्रह्मानंद प्राप्त झाला, साक्षात्कार प्राप्त झाला, त्याच्या डोळ्यावरून, चेहऱ्यावरून, त्याच्या आनंदावरून, त्याच्या वागण्यावरून, त्याच्या समाधानावरून, त्याच्या संतुष्टपणावरून लक्षात नाही येणार का? येईल. मुखी नाम. ज्याला मिळाला त्याला तरी कळन ना. हम्म. ज्याला त्याची गाठा नाही माहिती नाही त्याला नाही कळायचं, पण ज्याला मिळाला त्याला लगेच करंट लागेल ना. हा. अरे इथं काहीतरी वेगळा आनंद आहे इकडे, या घरात वेगळं समाधान आहे इकडे, वेगळी शांती आहे. हा आनंद काय, भजनाचा आनंद काही वेगळाच असतो, अध्यात्माचा आनंद काही वेगळा असतो. ही शांती, समाधान. ब्रह्मत्वाची पुष्टी अंगाची अथवा गीता पाठ करण्याविषयी तोंड वाकडे करून जरी एक वर वळाल तरी ती अक्षरे कानात जरी पडली तरी त्याची फल त्याची. म्हणजे आपल्या नुसतं कारण कानात पडलं का ते अंतःकरणात जातंय ना. व्हायला जाणार नाही ते. आपण हरिपाठ करतो, घरात सगळे करतो, आपल्याला असं वाटतं पोरं काय करू नाही लागत, पोरांच्या नुसतं कानावर गेलं तरी ते त्याचा परिणाम होतो. नंतर कारण त्या अंतःकरणावर त्याचे संस्कार होते ना त्या आवाजाचे. ते व्हायला नाही जात. आपल्याला असं वाटतं यांना काय उपयोग यायचं मला, व्हायला नाही, व्हायला नसतं. सगळ्या जुनं भजन केलेलं आतमध्ये गेलं प्रल्हादापर्यंत, व्हायला कसं जाईल. गीतेची अवजारे काय सांगावे की जी आपल्या श्रवणाने, पठणाने, अर्थाने मोक्षाशिवाय दुसरे फळच येत नाही. इथं दुसरं फल नाही ना. नाही. इथं प्रपंचातल्या वस्तू मागण्याकरता गीता नाही ना. नाही. त्या मिळतच असतात. त्याचं काय, अन्न मान धन येतो प्रारब्ध आधी, नाही का. भेटणारच आहे त्याला काय. ते आपण पहिलंच करून ठेवले त्याच्यामुळे ते आपलं धन आपल्याला भेटणारच आहे. ते आपलंच आपल्याला भेटणार आहे. पण मोक्ष काय असं प्रारब्ध भेटत असतो काय? असला प्रारब्ध भेटन बा असं नाही मोक्षाचं. करावी तातडी परमार्थाची म्हणली, झडझडो रिकामा अर्ध घडी राहू नको. मोक्षाचं तसं नाही. काय अवतार आहे गीतेचं? गीता काय देती? श्रवणाना, पठणाना, अर्थाना काही करा, मोक्षाशिवाय दुसरं फळच नाही मोक्षात. आणि मग मुक्त झाल्यावर म्हणायचं नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. आता जो मुक्त नाही झाला त्याला तो अभंग म्हणायचा अधिकार आहे का? नाही. आता ज्याला मोक्ष कशा संखात हेच माहिती नाही, मुक्ती माहिती नाही, ज्ञान माहिती नाही, भक्ती माहिती नाही, वैराग्य नाही माहिती, आणि त्यांना म्हणावं का तो अभंग. अरे ब्रह्मज्ञानालाच मुक्ती मिळतील. मुक्ती मिळण्याकरता तर मनुष्य जन्म आहे. पण ज्याला मिळाली जो मुक्त झाला तर महाराज म्हणते मग नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देवायशी करी. दावी रूप मज गोपीचार मना, उदी चरणावरी माथा.
काय अवतार रे गीतेचं काय फल आहे? अहो मोक्षाशिवाय दुसरं फळच देत नाही गीता, नाही ते दुसरं. जसा समर्थ दाता कोणालाही विनमुख लावित नाही. आता आला सोयीला तर मग तर आपल्यावाला आपण जाती आहेत. आड मला येऊ द्या बरं, करून करीन कधी बाई काम सोडून स्वयंपाक जीव घालीन काय कधी आठी केलं. कांद्याची लागण चालू आहे. आणि एखादा आठी त्याला जेवायचं मला ते सगळं सोडून स्वयंपाक करून जीव घालीन का त्याला? नाथ नाही, गोत नाही, काहीच नाही, पाहुणा नाही, ओळखी झाली, फक्त तो म्हणला मला जेवायचे. हा पाहुण्याला मी चहा करायची तर याचं काय घेऊ? करी नाही. पण समर्थ दाता काय म्हणलंय? जर समर्थ दाता असन, जसा समर्थ दाता कोणालाही कोणीही असो विनमुख लावित नाही, त्याला समर्थ दाता म्हणायचं ना. हा. आपलं कसं एक सामान्य आपण आपणही दाते आहोत पण सामान्य आपण नाही का? आलं तर उरलं तर जसा समर्थ दाता कोणाला विनमुख लावित नाही, तसं ही गीता प्रत्येकाला मोक्ष देऊन टाकीत. म्हणून इथं काय फल असं नाही. लहान पोरगा आहे मग त्यानं गीता वाचली त्याला फल वेगळं, लय मोठा शास्त्री त्यानं गीता अनुभवली म्हणून त्याला फळ मोठं असं नाही. तिथं डायरेक्ट म्हणलंय श्रवणाने पठनाने अर्थाने त्याला ते मोक्ष प्राप्त होत. म्हणून जितके शहाणे आहेत, आता काय म्हणतात माऊली पा, म्हणून जितके शहाणे आहेत त्यांनी एका गीतेचे सेवन करावे. आता काय आहे ना पोरांना सांगावं बरं, कोणत्या भाषेत याच्यापेक्षा अजून? शहाणे. आता बिचारे जे शहाणे झाली ती किती भाग्यवान म्हणायची. निदान आपल्याला शहाणा म्हणलं एवढ्याचा तरी आनंद आहे ना. गीता सेवन करण्याचा योग आला ना, या वाचून इथं शास्त्राचे सेवन करून काय प्राप्त होणार आहे? एवढं अमृत सोडून कशाच्या पाठी मागं लागायचं? काय त्याच्याकरता भगवंताला अवतार घ्यावा लागला, त्याच्याकरता माऊलीला अवतार घ्यावा लागला, त्याच्याकरता संतांना अवतार घ्यावा लागला, आपल्यापर्यंत ते सगळं प्रसाद पोच करावा लागला. ज्यांनी याचा स्वीकार केला ते शहाणे म्हणायचे ना. शहाणा तो धनी घेतो इथे. आता ना ज्याला नसन घे ज्याच्या त्याचा याचा प्रश्न आहे नाही का? काय करणार आहे तरी तुमचं माऊलीना आहे तोपर्यंत किती प्रार्थना केली, किती सर्व जगाला वाटण्याकरता त्रास केला. शेवटी ज्यांनी घेतलं त्यांचं कल्याण झालं, जे राहिले ते चालले ते मग पुढं जसं जसं थोडं थोडं. म्हणून जितके शहाणे आहे त्यांनी एका गीतेचे सेवन करायचे. आता सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे त्यांनी चिंतन करावं तेव्हा. आता तरी पुढे हाची उपदेश. इथून माग जे झालं ते गंगेला मिळालं. आता आपल्या हातात राहिलं का गेलेलं आयुष्य?
कालचा दिवस आपल्या हातात नाही राहिला. हम्म. जो श्वास गेला तो संपला, त्याचा विचार नाही करायचा. आता राहिलेले कार्निक लावायचे. आता जे काय असतील ना श्वास, हा. ती वायाला नाही घालवायची. यालाच विवेक म्हणतात. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत गेले त्याचा विषय सोडून द्यायचा. पण आता आपल्याला शहाणं म्हणलंय ना, हा. मग राहिलेले श्वास भगवंताच्या चिंतनात घालायचे. हेच गीतेचं सेवन आहे. आपल्याला जो प्रसाद मिळाला तो गीतेचा गाभ आहे. या अर्जुनाला सांगितलं ना, हा. सततम कीर्तयन्तो मा, सतत चिंतन कर, सतत. तो भक्त मला आवडतो म्हणले ना, हा. सततम कीर्तयन्तो मा यतन्तस्य दृढव्रतः नमस्यन्तस्य मा भक्त्या नित्य युक्ता उपास. नित्य गीता नाही वाचू शकत आपण, पण गीतेनं जे सांगितलं सेवन करायला ते करू शकतो ना आपण. हा. गीतेचं सार म्हणजे नाम आहे ना. हम्म. हा, अखंड चिंतन विठोबाची. हा. जे शहाणे आहेत त्यांनी एका गीतेचे सेवन करावे. काय आता संपली गीता, बाकी काय सांगायचे त्यापेक्षा अजून. हा, काय कसं सोपं आहे. नामस्मरण करता करता झोपत जायचं, उठलं का नामस्मरण करायचं, नाही का. संपला का आकडा, मग आता परमार्थ संपला का. नाही ना. आता रोज काकडा झाला पाहिजे, म्हणजे रोज चिंतन झालं पाहिजे. उलट जास्त झालं पाहिजे. जेवढ्या वेळ काकडा कळतो तेवढ्या वेळ चिंतनाला जर बसलो तर, एवढा वेळ काकड्यात जातो. आता स्नान करून जर चिंतनाला बसलं तेवढा वेळ, तर बसवन का. आणि बसलं तर काय होईल मग. सोनं होईन काय होईल. राहिलं असलं थोडंफार व्हायचं. म्हणून जे इतके शहाणे आहेत त्यांनी एका गीतेचे सेवन करावे. या वाचून इतर शास्त्राचे सेवन करून काय प्राप्त होणार आहे. आणि प्रपंचाच्या गोष्टी किती मिळाल्या म्हणून त्या पुरणार आहे आपल्याला. आपल्याला तर सोडूनच जावं लागेल ना एक दिवस त्या. त्याच्या नादी लागण्यापेक्षा खरं मोक्ष तो मिळावा. आणि श्रीकृष्ण व अर्जुन यांनी जे संभाषण केले ते श्रीव्यासांनी हातात घेता येईल इतके सुलभ केले. कोणा केलं ते. म्हणजे आपला जो विषय झाला होता यांचा जो संवाद आहे ऐका. आणि श्रीकृष्ण व अर्जुन यांनी जे संभाषण केले युद्धभूमीवर त्यांचा जो संवाद झाला ना गीता, ते श्रीव्यासांनी हातात घेता येईल इतके सुलभ केले. म्हणजे हे कार्य व्यासाने केलं सगळं असं व्यवस्थित त्याची रचना. म्हणून व्यास उच्चिष्ट जगत्रय, म्हणून व्यास पौर्णिमा कधी राहते ती. दिवाळीला गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेला दिवाळीला नाही राहत का. अशा पद्धतीनं
आपण आलो आहोत किती ओळीपर्यंत आलो आपण आज? 96. 96. 1696. अशा पद्धतीनं गीतेचं सेवन म्हणजे भगवंताचं चिंतन. काय न हे केले का चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार, भवसिंधू तरी पार. योग या दशते दिली तयाची आपोपी, सर्व साधनाचे सार. का म्हणे जपा, त्याला जपा नाही का? त्याला जपायचं, बाकी काय जपायचं राहिलं आता दुसरं नाही का? त्याला जपायचं म्हणजे सारखं त्याला स्मरण करायचं, त्याला अखंड त्याच्या स्मरणात राहायचं, त्याच भावात राहायचं. कुंडलिका वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान जय जय हरी. जय हरी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा, वेधला माझा. आरती ज्ञान राजा लोपाले ज्ञान जगी, हिंसाने नाती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले, मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेधला माझा, वेधला माझा. आरती ज्ञान राजा.